नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना नोकरी मित्र चॅनल, जिथे तुम्हाला दररोज नवीन सरकारी योजना, सबसिडी अपडेट्स आणि बिझनेस आयडियाज अगदी सोप्या भाषेत मिळतात. तुमचं मनापासून स्वागत आहे आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. नक्कीच. आजच्या या डीप डाईव्ह सत्रात आपण एक अशी सरकारी योजना पाहणार आहोत जी गावात राहणाऱ्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी खूप मोठी संधी घेऊन आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र डुक्कर पालन सरकारी अनुदान योजना 2026 या विषयावर. हो, आणि हा विषय खऱ्या अर्थाने खूप लक्षवेधी आहे. कारण जेव्हा आपण ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा शेतीपूर्वक व्यवसायांचा विचार करतो ना, तेव्हा साधारणपणे दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन, पोल्ट्री हेच पर्याय डोळ्यासमोर येतात. हो, अगदी खरं आहे. म्हणजे कुणी डुक्कर पालनाचा विचार सहसा करत नाही. एक्झॅक्टली. पण या नवीन योजनेच्या माध्यमातून सरकार एका अशा क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करत आहे ज्याकडे आत्तापर्यंत व्यावसायिक दृष्टिकोनातून फारसे पाहिले गेले नव्हते. आज आपण फक्त याची वरवरची आकडेवारी नाही बघणार, तर या व्यवसायाचं अर्थशास्त्र आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि योजना नोकरी मित्रच्या माहितीनुसार ही खूप मोठी संधी आहे. पण हे सगळं बघण्यापूर्वी ना, माझ्या मनात एक अगदी मूलभूत प्रश्न आहे. मुळात डुक्कर पालनच का? म्हणजे शेळीपालन किंवा कुक्कुटपालन असे ओळखीचे पर्याय असताना कोणी ह्या विशिष्ट व्यवसायाचीच निवड का करावी? या प्रश्नाचं उत्तर ना या प्राण्याच्या जीवशास्त्रात आणि बाजाराच्या अर्थशास्त्रात दडलेलं आहे. म्हणजे या व्यवसायाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे इथे मिळणारा फीड कन्व्हर्जन रेशो. फीड कन्व्हर्जन रेशो म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर खाल्लेल्या अन्नाचं मांसात रूपांतरण करण्याची या प्राण्याची क्षमता इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा खूप जास्त असते. म्हणजे एका गाईला किंवा शेळीला जेवढं खाद्य लागतं आणि त्यातून जेवढं उत्पादन मिळतं ना, त्याच्या तुलनेत डुकऱ्यांची वाढ अत्यंत वेगाने होते. अच्छा, म्हणजे कमी वेळेत जास्त वाढ होते. हो, कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त वजन मिळवणं हेच या व्यवसायाचं मुख्य सूत्र आहे. अरेच्चा, म्हणजे हे प्राण्यांच्या जगातलं एखादा हाय परफॉर्मन्स इंजिन असल्यासारखं आहे. कमी इंधनात जास्त मायलेज देणारं. म्हणूनच कदाचित याला कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय असं म्हटलं जातं. अगदी बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांची प्रजनन क्षमता. एका वेळेस अनेक पिल्लांना जन्म देण्याची क्षमता असते आणि वर्षातून 2दा प्रजनन होतं. बापरे, म्हणजे जनावरांची संख्या खूपच वेगाने वाढत असेल. हो ना. आणि म्हणूनच या व्यवसायाला आपण कृषी क्षेत्रातील एक स्केलेबल मॉडेल म्हणू शकतो, जिथे गुंतवणूक अतिशय वेगाने वाढते. आणि यासोबतच बाजारातील मागणीचा विचार करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. हो, कारण उत्पादन वाढलं पण मागणीच नसेल तर काय उपयोग, बरोबर ना? एक्झॅक्टली. पण इथे तसं नाहीये. जागतिक आणि देशांतर्गत मांस उद्योगात याला कायमस्वरूपी आणि प्रचंड मागणी असते. म्हणजे एका बाजूला वेगाने होणारे उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला तयार असलेली मोठी बाजारपेठ, हे समीकरण खरोखरच नफा मिळवून देणारा वाटतंय. आता या व्यवसायाचे हे मूलभूत फायदे समजल्यानंतर आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्याची सर्वात चर्चा होते, म्हणजे अनुदानाचं अर्थकारण आणि गुंतवणुकीचं गणित. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. हो, योजना मित्रच्या माहितीनुसार या प्रकल्पाची एकूण किंमत साधारण 10 लाख ते 30 लाख रुपयांपर्यंत असू शकते. आणि याच ठिकाणी या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण समोर येते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 40 ते 50% सबसिडी आहे. बरोबर. आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिलांसाठी ही सबसिडी चक्क 60 ते 75% आहे. हे खरंच शक्य आहे का? होय. आणि याच आकडेवारीमुळे ही योजना 2026 मधील सर्वात महत्वाकांक्षी योजना मानली जात आहे. ग्रामीण भागात मोठे उद्योग उभे राहावेत, हा यामागचा सरकारचा मुख्य हेतू आहे. पण एक मिनिट, येथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. 75% सबसिडी याचा अर्थ असा होतो की समजा एखाद्या महिलेने 20 लाख रुपयांचा प्रकल्प उभारण्याचं ठरवलं तर तिला चक्क 15 लाख रुपये सरकारकडून अनुदान म्हणून मिळतील. हो, गणितानुसार तसंच होतं. आणि स्वतःच्या खिशातून किंवा कर्जातून फक्त 5 लाख रुपये उभे करावे लागतील. हे ऐकायला खूपच अविश्वसनीय वाटतंय. यात नक्कीच काहीतरी मेख असली पाहिजे. सरकार एवढे पैसे सहजासहजी का वाटेल? लोक हे पैसे घेतील आणि व्यवसाय न करताच गायब होतील, अशी भीती सरकारला वाटत नाही का? हा अतिशय तीक्ष्ण आणि व्यवहारी प्रश्न आहे. आणि म्हणूनच सरकार हे पैसे थेट कोणाच्या हातात रोख स्वरूपात देत नाही.
या योजनेचं सौंदर्यच या बँकेचे कर्ज आणि सरकारचे अनुदान यांच्या सांगडीत दडलेले आहे. अच्छा, म्हणजे रोख रक्कम हातात मिळत नाही तर? अजिबात नाही. ही रचना एका विशिष्ट कारणासाठी अशी बनवली आहे. जेव्हा एखादा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करतो तेव्हा त्याला सर्वात आधी बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागते. बँक त्या प्रकल्पाची व्यावसायिक व्यवहार्यता अतिशय बारकाईने तपासून पाहते. म्हणजे ही बँक आणि सरकारची संयुक्त प्रक्रिया एका फिल्टरिंग सिस्टमसारखी काम करते. बँक ही एक प्रकारची चाळणी आहे जी खात्री करते की समोरचा व्यक्ती खरोखरच प्रामाणिकपणे व्यवसाय करू शकतो की नाही. तंतोतंत बँकेचे अधिकारी प्रत्यक्ष जागा पाहतात, अर्जदाराचा अनुभव पाहतात. बँक खात्री करते की हा व्यवसाय खरोखरच चालू शकेल ना. यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त आणि गांभीर्य व्यवसायात येतं. हे बरोबर आहे, कारण बँकेचे पैसे अडकवलेले असतात ना. एक्झॅक्टली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारचं अनुदान हे थेट हातात दिलं जात नाही, तर ते बँकेच्या रिझर्व्ह खात्यात जमा होतं. जोपर्यंत व्यावसायिक कर्जाचे हफ्ते वेळेवर भरत नाही आणि व्यवसाय यशस्वीपणे चालवत नाही, तोपर्यंत ते अनुदान मुख्य कर्जातून वजा केले जात नाही. ओहो, म्हणजे ही एक डबल चेक सिस्टम आहे तर, जी योजना फसण्याची किंवा पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता जवळपास नष्ट करते. अगदी बरोबर. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे जो खरोखर मेहनत करेल त्यालाच या सबसिडीचा लाभ मिळेल. आता आपल्याला पैशांची उभारणी कशी होते आणि त्यामागच्या सुरक्षिततेचे जाळे कसे काम करते हे समजले आहे. पण प्रत्यक्षात हा व्यवसाय जमिनीवर कसा उतरवायचा? हा तो सर्वात प्रॅक्टिकल भाग आहे. हो, कारण कागदावरचे हे कोटींचे आकडे प्रत्यक्षात कसे बदलतात, इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण जेव्हा आपण परताव्याचं म्हणजे ROIचं गणित पाहतो ना, तेव्हा ते आश्चर्यकारक असतं. योजना नोकरी मित्राच्या माहितीनुसार एका डुकरामागे किमान 10,000 रुपये नफा मिळतो. हे गणित कसं जुळतं? हे गणित समजून घेण्यासाठी आपल्याला प्रकल्पाच्या दैनंदिन व्यवस्थापनाकडे बघावं लागेल. प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वात पहिली आणि महत्वाची गरज असते ती जागेची. ही जागा गावात किंवा स्वतःच्या शेतात असावी, पण ती स्वच्छ आणि हवेशीर असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे स्वच्छता खूप महत्वाची आहे तर. हो, या व्यवसायात स्वच्छता हा परवलीचा शब्द आहे. जर जागा योग्य असेल तर आजारांचं प्रमाण कमी होते आणि प्राण्यांची वाढ चांगली होते. आणि सुरुवातीला किती प्राणांपासून सुरुवात करावी? म्हणजे सबसिडी मिळतीये म्हणून एकदम मोठा पसारा मांडणं योग्य राहील का? अजिबात नाही. योजना नोकरी मित्रच्या माहितीनुसार अगदी 10 ते 50 डुकरांपासून सुरुवात करावी असा स्पष्ट सल्ला दिलेला आहे. म्हणजे आधी अनुभव घ्यायचा. बरोबर. आणि नफ्याचं गणित हे मुख्यत्वे खाद्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतं. जर फक्त विकतचं महागडं रेडी फीड वापरलं ना तर खर्च खूप वाढेल. मग त्याला पर्याय काय असतो? या व्यवसायाचा फायदा हा आहे की धान्य, शेतातील शिल्लक राहिलेला कृषी कचरा आणि हॉटेल्समधनं मिळणारा अन्नाचा कचरा यांचा वापर खाद्यामध्ये सहज करता येतो. अच्छा. आणि या मिश्र खाद्यामुळेच तो खर्च 5 ते 8,000 रुपयांपर्यंत खाली आणता येतो. हो, अगदी बरोबर. एका डुकराला पूर्ण वाढीचे होईपर्यंत साधारण 5 ते 8,000 रुपये खर्च येतो. पण जेव्हा ते बाजारात विक्रीसाठी जातं तेव्हा त्याच्या वजनानुसार त्याची किंमत 15 ते 25,000 रुपयांपर्यंत सहज मिळते. बापरे. म्हणजे खर्च वजा जाता एका डुकरामागे किमान 10,000 रुपये निव्वळ नफा उरतो. जर एखाद्याने 50 डुकरांचा फार्म योग्य पद्धतीने आणि शिस्तीत चालवला तर तो वार्षिक 5 ते 10 लाख रुपये निव्वळ नफा कमवू शकतो. हो, हे गणित अगदी सरळ आहे. विचार करा, इतर पारंपरिक शेती उत्पादनांमध्ये जिथे निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस आणि बाजारात अचानक पडणारे भाव यामुळे नफा मिळण्याची कोणतीही शाश्वती नसते, तिथे इथे एक अतिशय स्पष्ट आणि गणितावर आधारित परतावा दिसतोय. पण हे गणित कागदावर जितके आकर्षक दिसते ना, तितके ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कठोर शिस्तीची आणि योग्य माहितीची गरज असते. हो, ते तर आहेच. जसे आपण मगाशी म्हणालो, प्राण्यांचे आरोग्य, स्वच्छ पाणी आणि वेळेवर लसीकरण ह्या गोष्टी जर पाळल्या गेल्या नाहीत तर हाच नफा तोट्यात बदलू शकतो. हे एक उत्तम निरीक्षण आहे. म्हणजे कोणताही व्यवसाय 100% धोक्यांपासून मुक्त नसतोच. आणि म्हणूनच नफा आणि योजना कितीही उत्तम असली तरी या सरकारी प्रक्रियेतून जाण्यासाठी काही नियम आहेत आणि नवख्या लोकांनी काही चुका टाळणे आवश्यक आहे. मुळात या योजनेसाठी पात्र कोण आहे? पात्रतेच्या अटी अतिशय सोप्या ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील.
शेतकरी, बेरोजगार युवक, महिला आणि बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि वयाची काही अट आहे का? हो, अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, तसेच आधार कार्ड आणि स्वतःचे बँक खाते असणे अनिवार्य आहे. कागदपत्रांमध्ये तेच आपले नेहमीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि फोटो लागतात. हे सगळे सामान्य कागदपत्रे आहेत जे प्रत्येकाकडे असतातच. पण योजना नोकरी मित्राच्या माहितीमध्ये एका विशेष कागदपत्राचा उल्लेख आहे. तो म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. एखाद्या गावात राहणाऱ्या तरुणासाठी किंवा नवख्या महिलेसाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं खूप कठीण जात असेल. हा प्रोजेक्ट रिपोर्ट नेमका असतो तरी काय? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा लोकांना वाटते की सरकारी कार्यालय आणि कागदपत्रे म्हणजे एक मोठा अडथळा आहे. या प्रोजेक्ट रिपोर्ट या इंग्रजी शब्दामुळे अनेक जण घाबरतात. हो ना, शब्दच असा भारी आहे. पण सोप्या भाषेत सांगायचे तर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या व्यवसायाचं आर्थिक वेळापत्रक असतं. आर्थिक वेळापत्रक म्हणजे त्यात नेमकं काय असतं? यात अगदी साधं गणित मांडलेलं असतं. फार्ममध्ये किती पिल्ले आणली जातील, त्यांना दररोज किती किलो खाद्य लागेल, 6 महिन्यांनी त्या पिल्लांचं वजन किती भरणार, बाजारात ते किती रुपये किलोने विकले जाणार आणि शेवटी खर्च वजा जाता किती पैसे उरणार याचं लेखी नियोजन म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. अच्छा, म्हणजे हे तर खूपच गरजेचं आहे. हे बनवायला मदत कोण करतं? आजकाल पशुसंवर्धन विभाग स्वतः यामध्ये मार्गदर्शन करतो किंवा अनेक व्यावसायिक सल्लागार असतात जे काही फी घेऊन हा रिपोर्ट बनवून देतात. म्हणजे तो रिपोर्ट केवळ कागदपत्रांची पूर्तता नसून ती व्यवसायाची एक प्रकारची रंगीत तालीम असते. प्रत्यक्ष पैसे गुंतवण्यापूर्वी कागदावर तो व्यवसाय चालवून पाहणे हे खरोखरच खूप फायदेशीर आहे. अगदी बरोबर. प्रक्रियेच्या बाबतीत पाहिल्यास पशुसंवर्धन विभागात जाणे, फॉर्म घेणे, तिथे हा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणे, मग बँकेत कर्जासाठी अर्ज करणे आणि त्यानंतर सबसिडी मंजूर होणे अशी ही टप्प्याटप्प्याची आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. आणि याच प्रक्रियेदरम्यान काही टाळायच्या चुका समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हो, पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे माहितीचा अभाव असताना सुरुवातीलाच अतिउत्साहात खूप जास्त डुक्कर विकत घेणे. जसे आपण आधी चर्चा केली, 10 ते 50 जनावरांपासून सुरुवात करणेच योग्य ठरते. म्हणजे अनुभवाशिवाय 100 किंवा 200 जनावरे एकदम आणली आणि त्यांना एखादा आजार झाला किंवा खाद्याचं नियोजन चुकलं तर मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. अगदी बरोबर. म्हणूनच लहान प्रमाणावर सुरुवात करून अनुभव घेणं महत्वाचे असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या व्यावसायिक जातीची निवड करणे. म्हणजे गावठी जातींमधून तितका नफा मिळत नाही का? नाही, गावठी किंवा स्थानिक जातींऐवजी चांगल्या वाढीच्या जाती निवडल्यास नफा दुप्पट होतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नियमितपणे पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे. आजारी पडल्यावर डॉक्टर शोधण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणे या व्यवसायात जास्त फायदेशीर ठरते. योग्य माहिती आणि बाजाराचा अभ्यास न करता व्यवसाय सुरू करणे हे कोणत्याही व्यवसायासाठी घातकच आहे, पण जिवंत प्राण्यांच्या बाबतीत हा धोका कैक पटीने वाढतो. हो, 100%. बरं, आता समजा एखाद्या नवीन व्यावसायिकाने हे सगळे टप्पे यशस्वीपणे पार केले. कर्ज मिळालं, फार्म सुरू झाला आणि नफाही मिळू लागला. पण कोणताही खरा व्यावसायिक इथेच थांबत नाही. त्याला आपला व्यवसाय वाढवायचा असतो. 2026 मध्ये हा व्यवसाय फ्युचर प्रूफ का मानला जात आहे आणि त्याचा विस्तार कसा करता येईल? एकदा का तुमचा फार्म स्थिर झाला ना, की व्यवसाय विस्ताराचे अनेक मार्ग खुले होतात. फक्त जनावरे पाळून विकणे या पलीकडे जाऊन पिग ब्रीडिंग म्हणजे प्रजनन सुरू करणे हा एक अत्यंत फायदेशीर मार्ग आहे. म्हणजे पिल्लांची विक्री करणे. हो, उत्तम जातीची पिल्ले तयार करून ती इतर नवीन शेतकऱ्यांना विकता येतात. यात खाद्याचा खर्च खूप कमी असतो आणि नफा जास्त असतो. दुसरा मार्ग म्हणजे स्वतःची मीट सप्लाय चेन उभी करणे. मीट सप्लाय चेन म्हणजे स्वतःच कटिंग आणि पॅकेजिंग करणे. एक्झॅक्टली. बाजारात दलालांना विकण्यापेक्षा जर थेट प्रक्रियेकडे वळता आले तर मध्यस्थांची साखळी तुटते आणि तुमचा नफा थेट दुप्पट होतो. आणि योजना नोकरी मित्राच्या माहितीनुसार सर्वात आश्चर्यकारक गोष्ट मला ही वाटली की ऑनलाईन विक्री आणि निर्यात म्हणजे एक्सपोर्ट ह्या संकल्पना आता ह्या व्यवसायाशी जोडल्या गेल्या आहेत. हो, हे आता शक्य आहे. म्हणजे विचार करा ना, महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात अत्याधुनिक पद्धतीने तयार झालेले दर्जेदार उत्पादन ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशातील मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सना किंवा थेट परदेशात निर्यात केले जाऊ शकते. आणि हे 100% शक्य आहे, कारण या क्षेत्रात सध्या संघटित स्पर्धा खूप कमी आहे. पारंपरिक शेतीत किंवा इतर ओळखीच्या व्यवसायांमध्ये जेवढी मोठी स्पर्धा आहे ना, त्याच्या तुलनेत तिथे अत्यंत कमी लोक व्यावसायिक पद्धतीने काम करत आहेत.
हो, कारण अनेकांना ह्याची पूर्ण माहितीच नसते. बरोबर. वाढती जागतिक मागणी, कमी स्पर्धा आणि सोबतच सरकारची 75% भक्कम आर्थिक मदत यामुळे हा व्यवसाय फक्त आजसाठी नाही तर पुढील अनेक दशकांसाठी एक अत्यंत शाश्वत पर्याय बनतो. तर थोडक्यात सांगायचं झाले तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश हाच आहे की जर एखाद्याला स्वतःचा एक भक्कम आणि आधुनिक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर डुक्कर पालन हा कमी खर्चातला, सरकारच्या भरघोस सबसिडी आणि कर्जाचा पाठिंबा असलेला आणि प्रचंड नफा देणारा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. नक्कीच. योजना नोकरी मित्राच्या माहितीने हे सिद्ध केले आहे की हे फक्त एक पारंपरिक काम नाही तर हा एक अतिशय मोजमाप करता येणारा स्मार्ट बिझनेस आहे. हो, आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येकासाठी, मग ते तरुण असोत किंवा महिला बचत गट, रोजगाराचे आणि आर्थिक स्वातंत्र्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अगदी खरंय. हे सिद्ध करतं की जर योग्य माहिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा हुशारीने वापर केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था केवळ तग धरून राहणार नाही तर ती वेगाने प्रगती करू शकते. नक्कीच. आपण या सत्राच्या सुरुवातीला एका अनिश्चिततेबद्दल बोललो होतो. पारंपरिक शेतीतील तो अनपेक्षितपणा, निसर्गावरचे अवलंबित्व आणि बाजारातील भावाची शाश्वती नसणे. पण आपण आत्ताच पाहिलं की हे आधुनिक पशुपालन त्या अनिश्चिततेला कसं एका अचूक आणि मोजता येण्याजोग्या गणितात बदलून टाकतं. हो, कारण इथल्या अर्थशास्त्र खूप स्पष्ट आहे. एक्झॅक्टली. जिथे 5 ते 8 हजारांची गुंतवणूक आणि 15 ते 25 हजारांचा परतावा हे समीकरण अगदी स्पष्ट आहे. ही खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक क्रांतीच आहे. हो, यात काहीच शंका नाही. आणि याच क्रांतीच्या संदर्भात आज आपण थांबण्यापूर्वी एका वेगळ्या आणि मोठ्या शक्यतेवर विचार करणं गरजेचं आहे. कोणती शक्यता? बघा, ज्या वेगाने मांस उद्योगाचे जागतिकीकरण होत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार उत्पादनांची निर्यातीची मागणी वाढत आहे, ते पाहता एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. जसे 1990च्या दशकात आयटी क्षेत्राने भारताचे चित्र बदलले होते, तसे भविष्यात केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता गावोगावचे हे आधुनिक आणि व्यावसायिक पशुपालन प्रकल्प देशाचे पुढील मोठे एक्सपोर्ट हब बनू शकतील का? हा विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच आहे. हो ना. तंत्रज्ञान, शासनाची भक्कम सबसिडी आणि तरुणांच्या कल्पकतेच्या बळावर ही ग्रामीण भारतातील पुढील मोठी जागतिक झेप असू शकते का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणासोबत. हे डीप डाईव्ह सत्र ऐकल्याबद्दल धन्यवाद.